लहान मुली इतकी खोडसार आणि आगाऊ असतात की नाही, त्यांचा आगाऊपणा कधी संपतही नाही आणि त्यांच्या आगाऊपणाचा काही अंतही नसतो. ते कधी काय करतील ते काही सांगता येत नाही. आमच्या घरी मांजरांनी पिल्ले दिलेत आणि तिच्यासोबत हिचं खेळणं चालू आहे बघा. दिवसभर असंच करते, त्या मांजरासोबत मस्ती करते, तिला काही शांत बसू देत नाही. आणि आज किचनमध्ये काम करत होते आणि घरात एकदम शांतता झाली. मग विचार केला, एवढं शांतता आहे म्हणल्यानंतर काहीतरी कारनामा झालाच असणार. आणि हॉलमध्ये जाऊन बघते तर भिंतीची टी व्ही त्यांनी खाली पाडून टाकली होती. खाली बेड असल्यामुळे टी व्ही वाचली, नाहीतर टी व्ही आज स्वर्गात गेली असते. मग आज पटकन त्यांना खाऊ घातलं आणि खाऊ घालून त्यांना झोपवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना लवकर झोपून आज दहीहंडी होती, दहीहंडी बघायला जायची होती. मग पटकन त्यांची बॉटल गरम केली, म्हणजे स्टेरिलाइज केली आणि बारक्याला दिलं दूध प्यायला. त्या दोघींना खाऊ घातलं आणि झोपी घातलं आणि घरातली बाकीची जी कामं होती ती पटकन आवरून घेतली, कारण ती झोपली तोपर्यंत सगळी कामं करून घ्यायची होती. आणि मग नंतर संध्याकाळी गेलो दहीहंडी बघण्यासाठी. पलीकडे मोठी दहीहंडी होती, पण आपल्या छोट्या गोपाळांचीच दहीहंडी बघण्यात मजा आली. मुलं पण त्यांची दहीहंडी बघत होती आणि लहान मुलांची दहीहंडी बघण्यातच मजा येते. आणि लहान मुलं खूप कष्टाने आणि खूप दिवसापासून प्रॅक्टिस करून करत असतात, म्हणजे त्यांची दहीहंडी बघण्यामध्ये एक वेगळंच कौतुक असतं.